पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राज उवाच. प्रियव्रतो भागवत आत्मा रामः कथं मुने ग्रहे अरमत यन्मूलः कर्मबंधः पराभवः. श्री सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या परमपावन चरणकमलांनी पवित्र झालेल्या पवित्रतम अशा श्री गंगेच्या काठावर वसलेल्या या नाशिक शहरामध्ये आपण भागवताचा विचार करतो आहोत. भागवताचं चिंतन करताना काल आपण 4थ्या स्कंधापर्यंत पोचलो होतो आणि या स्कंधामध्ये भगवंताच्या भक्ती करता काय केलं पाहिजे या संबंधातला थोडासा विचार काल आपण करून आलो. काही चरित्र आपल्याला अशी आहेत की जी चरित्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये वारंवार काही मार्गदर्शन करत असतात. काल आपण 4th स्कंधामध्ये ध्रुव चरित्र बघितलं, ज्या ध्रुवाचं तप दिवसागणिक कठीण होत गेलं. पहिल्यांदा 2-2, 3-3, पहिल्यांदा एका दिवसानंतर काही खाणारा, नंतर 3 दिवसानंतर काही खाणारा, मग 6 दिवसानंतर खाणारा, 9 दिवसानंतर खाणारा, 12 दिवसानंतर एकदा खाणारा, असा 5 वर्षाचा ध्रुव बाळ. पण भगवत प्राप्ती करता त्यांनी केलेले अथक प्रयत्न याचा विचार केला तर वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी ध्रुव बाळाला 5 महिन्यामध्ये परमात्मा प्राप्ती झाली. ध्रुवाचा विचार केला 5च महिन्यामध्ये 5व्याच वर्षी, वयाचं 5वं वर्ष आहे. अलीकडे त्या वयामध्ये उपनयन सुद्धा करत नाहीत. 5व्या वर्षी परमात्मा भेटले. अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की असे किती 5 आपले गेलेत. अजून स्वप्नात देव नाही. सहजतेनं ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव तोंडाला नाही अजून. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये अतिशय प्रगल्भतेनं, अतिशय बारकाईनं आणि जीवनाची धन्यता डोळ्यासमोर ठेवून केलं पाहिजे. याचा विचार करताना 4थ्या स्कंधामध्ये आपल्याला विसर्गाचा विचार बोलून दाखवला आणि त्याच्यामध्ये सांगितलेल्या अध्यायांमधून 7 अध्यायामध्ये धर्मविचार, 5 अध्यायामध्ये अर्थविचार, 11 अध्यायामध्ये कामविचार आणि 8 अध्यायामध्ये सगुण आणि निर्गुण मोक्ष विचार सांगितला गेला. त्याचा विचार काल आपण करून आलो. 5व्या स्कंधाला आपण प्रवृत्त होतो आहोत. भागवताचा 5वा स्कंध एक महापुराणाचं स्वतंत्र लक्षण घेऊन प्रकट होतो. भागवताच्या 5व्या स्कंधामध्ये स्थान नावाचं महापुराणाचं एक लक्षण प्रकट झालंय. स्थान असं त्याला म्हटलं जातं. स्थान शब्दाचा अर्थ आहे स्थिती. आणि स्थितीचा विचार करत असताना 5म स्कंधामध्ये हा विचार का करावा लागला याची एक संगती आपल्याला विचाराने अशी प्राप्त करून घेता येते की सर्ग आणि विसर्गामध्ये ज्या विश्वाची निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीची स्थिती काय आहे याचा विचार आपल्याला कळला पाहिजे. या स्कंधामध्ये एकूण 26 अध्याय आपल्याला दिसून येतात. या 26 अध्यायामधून जो विचार सांगायचा आहे तो विचार जरी आत्मकल्याणाकरता असला, भगवत प्राप्ती करता असला, तरी कोणत्या अर्थाने आणि कोणत्या विचाराने आपल्या जीवनाचा त्याचा अनुबंध आपल्याला जोडायचा आहे याचं चिंतन या स्कंधामधून आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. या स्कंधाचा प्रारंभ होताना हा स्कंध आपल्याला अगदी थोडक्यात बघायचा आहे, पण या स्कंधाचा प्रारंभ प्रियव्रताच्या कुलपरंपरेपासून होतो. प्रियव्रत हा शतरूपा, मनु आणि शतरूपा यांचा दुसरा मुलगा आहे. ध्रुवाचे वडील आणि हा प्रियव्रत या दोघांचंही चरित्र आपल्याला भागवतामध्ये भावांचं चरित्र म्हणून दिसतं. याच्यातल्या प्रियव्रताचा वंश हा काय आहे, कसा आहे हे सांगतच 5म स्कंधाचा प्रारंभ झाला.
आणि मग तिथं परीक्षितीने असा प्रश्न विचारला की हा प्रियव्रत हा अत्यंत मोठा भगवत भक्त आहे, हा आत्माराम आहे, आणि आत्माराम असलेल्या या प्रियव्रताला त्याच्या वडिलांनी म्हणजे मनूने, स्वयंभू मनूने त्याला राज्याची जबाबदारी दिली, आणि आत्माराम पदाला प्राप्त झालेल्या एखाद्या महात्म्याने राज्याची जबाबदारी स्वीकारावी असं घडतं कसं? कारण कुठली तरी प्रापंचिक जबाबदारी स्वीकारणं प्रापंचिक माणसाला योग्य आहे, शक्य आहे. आत्माराम पदाला गेलेल्याने काय म्हणून ह्याची राज्याची जबाबदारी स्वीकारावी असा विचार विचारल्यानंतर भगवान शुकाचार्यांनी त्याला जी काही उत्तरं दिली आहेत त्या उत्तरातून पंचम स्कंधाचा प्रारंभ होतो. आत्माराम आहेत, भक्त आहेत, नारदांनी त्यांना उपदेश केला आहे. प्रियव्रताच्या उपदेशाने नारदांच्या उपदेशाने प्रियव्रताचं जीवन धन्य आहे. पण जेव्हा मनू त्याला सांगायला आले की तू हे केलं पाहिजे, त्यावेळेला नारदही तिथे आहेत. आणि नारद काही सांगणार, नारदांनी दिलेला विचार निवृत्तीपर आहे, वडिलांनी राज्यकर म्हणून सांगितलेला विचार प्रवृत्तीपर आहे, आणि प्रवृत्ती निवृत्तीचं भांडण प्रियव्रताच्या अंतःकरणात सुरू आहे. गंमत काय असते हे बघा. प्रवृत्ती आणि निवृत्तीचा विचार आजचा नाही आहे, सनातन कालापासून प्रवृत्ती निवृत्तीचं भांडण आहे. पण प्रवृत्तीला आणि निवृत्तीला एकमेकांच्या विरोधात जेव्हा आपण एकमेकांच्या समोर उभं करत असतो त्यावेळेला आपल्याला कुणाचा तरी एक पक्ष स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नसतं. आम्हाला प्रवृत्तीचा पक्ष तरी स्वीकारावा लागेल, निवृत्तीचा तरी स्वीकारावा लागेल. निवृत्तीचा पक्ष स्वीकारला तर प्रपंचाबद्दलची अनात्म भावना आपल्या अंतःकरणामध्ये जी उद्दीपित झालेली असते प्रसंगानुसार त्याला काही विचारानं वृद्धिंगत करावं लागतं. प्रवृत्तीचा विचार जर आम्हाला स्वीकारायचा असेल तर कर्मप्रवृत्त होऊन काही विशिष्ट फलाची अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन त्याच्यामध्ये व्यतीत करावं लागतं. त्याच्यामध्ये जन्म मरणाच्या संसरणाचा धोका आपल्या जीवनामध्ये राहतो. मग प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन परस्पर विरोधी शब्द जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा काय केलं पाहिजे याचा विचार या स्कंधात या प्रियव्रताच्या चरित्रातून आपल्या समोर येतो. महत्त्वाचा विचार आहे. नारद जेव्हा सांगायला आले तेव्हा उपदेश नारदांनी केलाय तो निवृत्तीचा आहे, आणि स्वयंभू म्हणून त्या प्रियव्रताला आपल्या मुलाला जो उपदेश केलाय किंवा जी आज्ञा केली आहे ती राज्य सांभाळण्याची प्रवृत्तीपर आहे. काय करावं? एका बाजूने जे आपले वडील आहेत, जे आपल्याला जन्म देणारे आपले जन्मदाते आहेत, त्यांनी आपल्यावर काही जबाबदारी सोपवली आहे, आपल्याला कर्तव्य म्हणून ती पार पाडली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला कधी ना कधीतरी आपली संपूर्ण कर्तव्य संपवून आपल्याला जीवनामध्ये निवृत्त व्हायचं आहे. माणसाच्या विचाराची, माणसाच्या जीवनाची धाव ही अंततोगत्वा आपल्या जीवनातलं कर्म संपावं, कर्तव्य संपावं, कर्तृत्वालाही आपल्याला विराम देता यावा अशा निश्चित स्थानापर्यंत जाण्याकरता माणसाच्या विचाराच्या कृतीची धाव असते. आमचं जीवन अशा स्थितीला जाऊन पोचावं की जिथं आम्हाला कशाची अपेक्षा असू नये, ज्या अपेक्षेच्या पोटी आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनाची, आमच्या इंद्रियांची, आमच्या विचाराची धावाधाव करायचा प्रसंग आमच्यावर येऊ नये, अशा अवस्थेला पोचण्याची सगळ्यांची धडपड आहे. कुठेतरी शांत असावं, आपली कर्तव्य सगळी संपून जावीत, आणि कर्तव्य संपल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये काही मिळवण्याची अपेक्षा असू नये. आपलं प्राप्तव्य संपावं, आपलं कर्तव्य संपावं, आणि तत्वज्ञानाच्या एका अशा भूमिकेवर आपण आरूढ व्हावं की ज्या भूमिकेवर दुःखाचा स्पर्श नाही, ज्या भूमिकेला अविचाराचा, अविवेकाचा स्पर्श नाही, जी भूमिका आनंदमय आहे, आनंद संपन्न आहे. पंचदशीकारांनी याचा उद्घोष करताना म्हटलंय, धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम. पंचदशीकार बोलतात, धन्योहम धन्योहम, आम्ही धन्य आहोत, धन्य आहोत, वारंवार धन्य आहोत, पुन्हा पुन्हा धन्य आहोत. का? कर्तव्यम मे न विद्यते किंचित. आम्हाला आता काही किंचितही आमच्या जीवनामधलं कर्तव्य म्हणून काही शिल्लक राहिलेलं नाही. धन्य आहोत आम्ही. का कर्तव्य शिल्लक राहिलं नाही तुम्हाला? कारण पंचदशीकार सांगतात, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम.
आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्तव्य म्हणून जे ठेवलेलं होतं ते सगळं आम्ही प्राप्त करून घेतलंय. आता आमच्या जीवनामध्ये प्राप्तव्यही राहिलेलं नाही. प्राप्तव्य आणि कर्तव्य या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या माणसाला संसारामध्ये आसक्त ठेवतात. प्राप्तव्य ज्याला राहिलेलं असतं तोच कर्तव्यामध्ये प्रवृत्त होत असतो. ज्याच्या जीवनामध्ये प्राप्तव्य नाही त्याला काही कर्तव्य नाही. ज्याला मिळवायचं राहिलं, अजून हे राहिलं, अजून ते राहिलं, अजून ते राहिलं, हे मिळवायचं राहिलं, ते राहिलं. आता मुलींची लग्न राहिली आहेत, अजून मुलाचं लग्न राहिलंय, नातवंडांचा सांभाळ राहिलाय, हे राहिलं, ते राहिलं. ही यादी संपत नसते. कितीही मिळवलं तरी ते कमी वाटायला लागतं. काही झालं तरी ते चालूच राहतं. एका श्रीमंत माणसाने आपल्या जवळच्या आपल्या मुनिमाला किंवा त्याचा जो कारभारी होता त्याला असं सांगितलं की आपल्याकडे किती संपत्ती आहे त्याची मोजदाद कर आणि मला आकडा सांग. त्यांनी सांगितलं, मालक मोजदाद करीन, आकडा सांगेन, पण इतक्या लवकर होणार नाही. आपण खूप श्रीमंत आहात, त्या सगळ्या संपत्तीची मोजदाद करायला मला 15-20 दिवस लागतील. त्यांनी सांगितलं, महिना घे आणि सांग मला. महिन्याभरानंतर तो आला कागद घेऊन. मालकाने विचारलं, काय रे बाबा, संपत्ती काय, आकडा काय आपला, किती किती संपत्ती आहे माझ्याजवळ, काही आकडा लिहून आणलास? त्यांनी सांगितलं, मी सगळ्या संपत्तीची मोजदाद केली आहे पण आकडा काढला नाही. मालकाने विचारलं, का नाही काढला? तो म्हणाला, आकड्यात बसेल अशी संपत्ती नाही आहे. इतकी आहे? हो. मग तू काय सांगशील? त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला आकडा सांगू शकत नाही पण इतकं सांगू शकतो की यापुढे तुमच्या 10 पिढ्या जागेवर बसून आनंदानं जगू शकतील इतकी संपत्ती तुमच्या जवळ आहे. तुमच्या 10 पिढ्या जागेवर बसून खाऊ शकतील इतकी संपत्ती तुमच्याकडे आहे. हे ऐकल्याबरोबर श्रीमंत मनुष्य ढसाढसा रडायला लागला. सेवकाने विचारलं, मला काय झालं, चांगलंय ना हे, 10 पिढ्या जागेवर बसून खातील एवढी संपत्ती आहे. त्यांनी विचारलं, म्हणून तर रडतोय बाबा, 11व्या पिढीचं कसं होईल, हे कधी संपणार आहे? याचा निवाडा कसा करायचा आहे? आमच्या जीवनातल्या आमच्या कर्तव्यांचा विचार करताना आम्ही आमची कर्तव्य किती ताणायची आहेत. जी आमची नाहीत ती सुद्धा आमची कर्तव्य म्हणून खोटं नाटं आम्ही का स्वीकारायचंय आणि किती काळापर्यंत स्वीकारायचंय? किती काळापर्यंत? कितीही असलं तरी हे अजून वाढावं 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 वाटतच राहतं माणसाला. प्रापंचिक कर्तव्यापासून आपण मुक्त व्हावं अशी भावना सहसा सामान्य जीवाच्या अंतःकरणात निर्माण होत नाहीये. त्याच्याकरता विचाराला पारमार्थिक विचाराचा स्पर्श व्हावा लागतो. पारमार्थिक विचाराने का असेना पण आपल्या जीवनाच्या आनंदाचं परोक्ष ज्ञान तरी कमीत कमी आपल्याला असावं लागतं. बाकी काही नसलं तरी संतांनी केलेल्या आनंदाच्या व्याख्या तरी आम्हाला माहिती असाव्या लागतात, की ज्या व्याख्यांकडे बघून आम्हाला असं म्हणता येतं की संतांनी जर याला आनंद म्हटला असेल तर तिथपर्यंत पोचणं ही आमची अपेक्षा आहे. निदान आमच्या अंतःकरणात पारमार्थिक जीवनातल्या एका विशिष्ट भूमिकेवर आरूढ होण्याची सदिच्छा तरी निर्माण होणं फार आवश्यक असतं. त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी लागते, गाथा वाचावा लागतो. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथे जे होये तया नाम सुख. आम्हाला ते सुख मिळेल का नाही माहित नाही. जीव आत्मयाची लाहे, तेथे जे होये तया नाम सुख मिळेल का नाही माहित नाही, पण आम्हाला सुखाची व्याख्या तरी माहिती झाली की याला सुख म्हणतात. मग एकदा सुखाची आनंदाची निश्चित व्याख्या कळाल्यानंतर त्या कसोटीवर आमच्या जीवनात येणाऱ्या आनंदाला घासून पाहणं ही आमची जबाबदारी असते. हे आम्हाला करावं लागतं. आमच्या अंतःकरणात तेवढा तरी विचार आला पाहिजे. पण मनुष्य कर्तव्य, माणसाची कर्तव्य संपत नाहीत हे विधान चुकीचं आहे. मी थोडंसं वाढवून सांगतो, आपल्याला पटेल असा विश्वास वाटतो मला. माणसाची कर्तव्य संपत नसतात, माणूस कर्तव्य संपवत नसतो, हे खरं आहे. कर्तव्य संपत नाहीत कशी? अरे कर्तव्य, एका माणसाने, एक मनुष्य माझ्याकडे आला, ग्रहस्थ चांगले परिचयाचे,
पंढरपूरला आले, बैठकीत बसले, चेहरा पडलेला. मी त्यांना विचारलं, काय झालं, बरं आहे ना सगळं घरी? इथं काही त्रास झाला का पंढरपुरात आल्यावर? चेहरा तुमचा पडलेला दिसतो, बरं आहे ना सगळं, नेहमी आनंदात येता? ते म्हणाले, हो सगळं बरं आहे. म्हटलं, मग चेहऱ्याचे 12 का वाजले? त्याने सांगितलं, काय सांगायचं तुम्हाला महाराज, मागच्या वर्षी नातवाचं लग्न झालंय. म्हणलं, बरं, चांगली गोष्ट आहे ना, तुमचा चेहरा का पडला? ते म्हणाले, अजून त्याला मुलगा झाला नाही. म्हटलं, तुम्हाला झालाय ना, संपवा की आता. नातवालाही मुलगा व्हावा ह्याची काळजी जर तुम्हालाच करायची असेल तर नातवाने कशाची काळजी करायची? त्याला काळजी करायला थोडे तरी विषय सोडा, त्याला प्रपंच करण्याकरता थोडा तरी विचार बाजूला ठेवा. अजून नातवाला मुलगा झाला नाही, माझा पण तू अजून दिसला नाही, मला कसं जगायचं? नका जगू, तसं करून बघा. आम्ही आमची कर्तव्य संपवणारच नाही आहोत का? का कर्तव्य संपत नाहीत? कर्तव्य संपत नाहीत याचं महत्वाचं कारण मी आपल्याला सांगतो अगदी सोप्या भाषेमध्ये. कारण आमच्या अंतःकरणातल्या इच्छा संपत नाहीत. कारण प्राप्तव्यावर जर कर्तव्य अवलंबून असेल, म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्हाला प्राप्तव्यही नाही कर्तव्यही नाही. एकाच चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं, काम नाही झालो पायी रिकामा. बस संपलं. संस्कृतामध्ये काम शब्दाचा अर्थ प्राप्तव्य आहे आणि मराठीत काम शब्दाचा अर्थ कर्तव्य असा आहे. तुकोबाराय दोनदा म्हणतात ना काम नाही, याच्यातला पहिला काम नाही हा संस्कृत आहे आणि म्हणून काम नाही हा मराठी आहे. काम नाही संस्कृत काम नाही, आम्हाला प्राप्तव्य नाही म्हणून आम्हाला काम नाही, कारण मराठी काम राहिलं नाही, कर्तव्य राहिलं नाही आणि असे आम्ही रिकामे झालो. मी विनोदाने अनेक वेळेला सांगतो, तुकाराम महाराज रिकामे झाले म्हणजे कोणत्या अर्थाने रिकामे झाले? लोक आम्हाला भेटून सांगतात, महाराज आता आम्ही रिटायर झालो, काही काम राहिलं नाही, तुम्ही म्हणाल तिथे यायची तयारी आहे, काही काम नाही आता. पण मी आपल्याला गंमत सांगतो, माझं अवलोकन सांगतो, तुमचा निरीक्षण काय आहे मला माहिती नाही. लोक म्हणतात असं, पण मी खरं सांगू, रिटायर झालेल्याला जेवढी कामं आहेत ना तेवढी कामावर जाणाऱ्याला नाही आहेत. तुम्ही बघा, हे जे म्हणतात ना आता आम्ही रिटायर झालो आणि काही काम नाही, त्यांना जेवढी कामं असतात तेवढी कामावर जाणाऱ्यांना नसतात. नातवंडांना शाळेत सोडायचं यांच्याच नशिबाला आहे, शाळेतून आणायचं यांच्याच नशिबाला आहे, येता येता भाजी आणायचं यांच्याच नशिबाला आहे. काही ठिकाणी तर मी बघितलंय आणलेली भाजी चिरून द्यायचं यांच्याच नशिबाला आहे घरात. काही ठिकाणी तर मी बघितलंय, नाही अनुभवलंय, चिरलेली भाजी करून घालायचं यांच्याच नशिबात आहे. आणि हे म्हणतात आता आम्ही रिकामे झालो. कशाचे रिकामे झालो? आमची प्रवृत्ती आणि आमच्या अंतःकरणात अपेक्षित असणारी निवृत्ती, या दोघांना आपण परस्परांच्या विरोधात शत्रू म्हणून उभे करू तर हे भांडण सनातन कालापासून चालू आहे आणि अनंत कालापर्यंत चालूच राहणार आहे. प्रवृत्ती आणि निवृत्तीला एकमेकांच्या समोर विरोधी म्हणून का उभं करायचंय? प्रपंच आणि परमार्थाला एकमेकांच्या विरोधात एकमेकांचे शत्रू म्हणून का उभं करायचंय? त्यांना एकमेकांचा मित्र बनवता येणार नाही काय? प्रवृत्ती आणि निवृत्तीला एकमेकांचा मित्र बनवता येणार नाही का? त्यांच्या मर्यादा आपल्याला घालून देता येणार नाहीत का? एका विशिष्ट वयापर्यंत माणसाच्या प्रवृत्तीची अपेक्षा असतेच, कुणाचीही असते. म्हणून तर आपल्याकडे निवृत्तीचं वय निश्चित केलंय सरकारने. या वयाला निवृत्त व्हा, म्हणजे तुमची प्रवृत्ती तिथे थांबली पाहिजे, तुमची निवृत्ती तिथून सुरू झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे ना. थांबा का बाबा? कारण आता इतक्या वयाचे तुम्ही झाला, 60, 65, 62 काय असतं मला माहिती नाही, पण त्या वयापर्यंत आता तुमची इंद्रिय आणि तुमची बुद्धी हे काम करण्याकरता सक्षम राहिलेली नाही. त्याकरता थांबा तुम्ही. जे तरुण मुलं आहेत त्यांना संधी द्या, येऊ द्या, तुमची जागा दुसऱ्यांना रिकामी करून द्या, तुम्ही निवृत्त व्हा. कारण तुमची बुद्धी, तुमची इंद्रिय, तुमचं शरीर या कामाकरता सक्षम राहिलेलं नाही. आणि बुद्धी सक्षम नसताना या कामामध्ये तुम्ही अडथळा आणू नये याच्याकरता आम्ही तुम्हाला घरी बसल्याचा पगार देतो.
त्याला काय म्हणतात? पेन्शन. आम्ही तुम्हाला घरी बसायचा पगार देतो. म्हणजे काय? तुम्ही घरी बसा हे पैसे घ्या, पण इथं येऊन कामात गोंधळ घालू नका. घरी बसा. आपण निवृत्त व्हावं ही अपेक्षा आहे ना. प्रियव्रत हे राज्य स्वीकारण्याच्या पूर्वी निवृत्त, मानसिक रूपानं बौद्धिक रूपानं निवृत्त अवस्थेला पोचलेले आहेत, म्हणून त्यांना आत्माराम असं म्हणतात. आणि हे परीक्षितीने विचारलंय भगवान शुकाचार्यांना की प्रियव्रत तर भक्त आहे, भागवत आहे, आणि तो आत्माराम आहे. मग असा आत्माराम असताना त्याला वडिलांनी राज्य दिलं, त्यांनी स्वीकारलं कसं? मग त्याची निवृत्ती होती ती खोटी होती का? आणि अशा आत्माराम पदाला प्राप्त झालेल्याने राज्य स्वीकारणं, याच्यानंच पुन्हा जीवाला बंधन प्राप्त होतं काय? जीवही पहिल्यांदा आत्माराम होताच ना, नंतरच बद्ध झाला ना. देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ. म्हणजे आधी मागे पुढे सकळ देखत होतोच ना, मी ज्ञानी होतोच ना, मग दृष्टी गेली वरी आले पडळ. तिमिर कोंदलेसे वाढे वाढता प्रबळ, भीतमी झालो देवा काय जाल्याचे फळ. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. का म्हणावं लागलं हे? कशा करता? प्रवृत्ती निवृत्ती भांडण आहेच आहे. प्रियव्रत निवृत्त झालेले आहेत, त्यांच्या निवृत्तीला अक्षरशः परिपूर्ण करण्याकरता नारद तिथं आलेले आहेत. आणि निवृत्त असूनही त्यांनी राज्यकारभारामध्ये प्रवृत्त व्हावं ही स्वयंभू मनूची इच्छा आहे. काय करावं? आमची निवृत्ती खरी मानायची का आमची प्रवृत्ती खरी मानायची? वडिलांची आज्ञा प्रमाण मानायची का नारदांसारख्या संतांचा उपदेश महत्वाचा मानायचा? आम्ही जीवनमुक्त व्हावं का राज्य सांभाळावं? आणि म्हणून नारद तिथं असताना स्वतः ब्रह्मदेव तिथं प्रविष्ट झाले. नारदांना आनंद वाटला, प्रियव्रताला आनंद वाटला, स्वयंभू मनूला आनंद वाटला. वडील आले, नारदांनी त्यांची स्तुती केली. आणि मग ब्रह्मदेवानी प्रियव्रताला जो उपदेश केला, तो उपदेश प्रवृत्ती निवृत्तीचं भांडण मानणाऱ्या सगळ्यांनी वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे. ब्रह्मदेवाने प्रियव्रताला समजून सांगितलं, भगवंताच्या इच्छेनुसार सगळं चालतं वगैरे वगैरे. हे जरी खरं असलं तरी त्याच्यातलं तथ्य आपण लक्षात घ्या. आत्माराम पदाला प्राप्त झालेल्या प्रियव्रताने राज्य सांभाळावं की सांभाळू नये? नारदांसारख्या महात्म्यांनी उपदेश केल्यानंतर मोक्षाच्या मुक्त अवस्थेला पोचणाऱ्या प्रियव्रतांनी राज्य सांभाळण्यामध्ये प्रवृत्त व्हावं का? व्हावं. ब्रह्मदेवाचा उपदेश खूप मोठा असेल. आमच्या ज्ञानोबाऱ्यांनी एका ओवीत सगळा विचार सांगून टाकला. ज्ञानोबाराय म्हणतात, देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तया कर्तव्य असे उरले लोकालागी. त्यांनी लोकालागी हे करायचं आहे. मनुष्य जीवनमुक्त झाला आणि ब्रह्मज्ञानी झाला म्हणजे त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपत नाही आहेत. उलट त्याच्यावर लोककल्याणाची जबाबदारी येऊन बसते. ती त्यांनी स्वतःच्या इच्छेने आनंदानं स्वीकारली पाहिजे. ज्ञान झालं म्हणजे जगाचा माझा संबंध संपला, मर नाका जग तिकडं बुडे नाका, या वृत्तीनं राहणारा हा भगवंताचा भक्त होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये अशा महात्म्यांकडून ही अपेक्षा ठेवली आहे की तुम्ही नुसतं तत्वज्ञानाची प्राप्ती करून घेऊन ब्रह्ममायेची चर्चा करत बसू नका. मग तुम्ही काय केलं पाहिजे? त्यांच्याकडच्या अपेक्षा, त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त करताना ज्ञानोबाराय बोलतात, वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीने उगीच एकत्र यावं, त्यांची मांदियाळी जमावी, ते एकत्रित यावेत आणि एकत्रित येऊन ब्रह्ममायेची चर्चा त्यांनी करत बसावं.
ब्रह्म काय आहे, माया काय आहे, माया आहे का नाही आहे, ब्रह्म आहे का नाही आहे, सद्रूप आहे का चिद्रूप आहे का आनंद रूप आहे. पंढरपूरला येऊन याच्यात वेळ घालवू नका. ज्यांना तत्वचिंतन करता येतं, ज्यांना तत्वज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, त्यांनी आपापसामध्ये या चर्चा करून, अरे तुम्ही मानलं तरी ब्रह्म आहे, तुम्ही मानलं तरी माया नाही आहे. निष्पन्न काय झालं? ज्ञानोबराय म्हणतात ही चर्चा त्यांनी करू नये. मग ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमावी आणि त्या मांदियाळीने काय करावं? सर्व भूतमात्रांवर अनवरत भेटत राहून अनवरत आनंदाचा वर्षाव करत राहावा. ही त्यांची जबाबदारी आहे. ही त्यांची जबाबदारी आहे. तत्वज्ञानाची प्राप्ती झालेले, आत्माराम पदाला प्राप्त झालेले, समर्थांचा आत्माराम बघा ना तुम्ही. आत्माराम ग्रंथ आहे स्वतंत्र. त्याच्यामध्ये तत्वज्ञानाच्या ज्या भूमिकेवर तो साधक आरूढ होतो, सिद्ध दशेला प्राप्त होतो, त्याचं वर्णन समर्थांनी केलंय. समर्थ स्वतः आत्माराम होते. पण आपण आत्माराम आहोत म्हणून कुठेतरी गडावर बसून राहिले असते, कुठेतरी निवांत बसून राहिले असते तर चाललं नसतं. घरोघरी मनाचे श्लोक घेऊन गेलो पाहिजे. भिक्षा मागण्याच्या का निमित्ताने होईना, पण समाजाला काहीतरी अंतर्मुख करणारे शब्द समाजाच्या कानात दिले पाहिजेत. आनंदाचा वर्षाव, सकळ मंगळाचा वर्षाव करत सगळ्यांना सकाळी भेटत राहिलं पाहिजे. लोकांना देण्याची सवय लागली पाहिजे. लोकांना विचाराची सवय लागली पाहिजे. लोकांना परोपकाराची सवय लागली पाहिजे. हे कोण सांगू शकतो? जो आत्माराम पदाला प्राप्त झाला तोच सांगू शकतो. आपल्या जीवनाची व्यावहारिक अपूर्णता भरून काढण्याकरता जो राज्याची जबाबदारी स्वीकारतो ना, तो राज्याचा विकास करू नाही शकत. कारण तोच स्वतः व्यावहारिक दृष्टीने अपूर्ण आहे. मला हे फार सामान्य रूपाला आणायचं नाही आहे. मला प्रियव्रताचं चिंतन करायचं आहे. पण आपल्याला माहिती असेल, आपण रोज म्हणतो वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम म्हणतो ना आपण. सुजलाम सुफलाम हा देश व्हावा ही प्रार्थना रोज आपण करतो. हे सुजलाम सुफलाम व्हावं म्हणून आपण लोकांना निवडून देतो. पण सुजलाम सुफलाम देश झाला का निवडून दिलेले सुजलाम सुफलाम झालेत? कोण झालं सुजलाम सुफलाम? आत्माराम होणं म्हणजे अंतःकरणातल्या इच्छांची निवृत्ती होणं. आणि अंतःकरणातल्या इच्छांची निवृत्ती विचाराने होते, जीवनाच्या परिपक्व विचाराने होत असते. असा जो आत्माराम पदाला गेलेला आहे, ब्रह्मदेवाने सांगितलं, प्रियव्रता तुझ्यापेक्षा योग्य कोण आहे राज्य सांभाळण्याकरता? प्रवृत्ती निवृत्तीचं भांडण नाही आहे. उलट निवृत्तीनंतरची प्रवृत्ती आणि प्रवृत्तीच्या पूर्वीची निवृत्ती या दोन गुणदोषांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. प्रवृत्त होण्यापूर्वीची निवृत्ती याला आळस म्हणतात आणि निवृत्त झाल्यानंतरची प्रामाणिक प्रवृत्ती त्याला परोपकार म्हणतात. या दोन्हीतलं अंतर आपण लक्षात घ्या. प्रियव्रताला सांगताना ब्रह्मदेवानी हा उपदेश केला. स्वयंभव मनुचं राज्य प्रियव्रताने स्वीकारलं. पंचमस्कंधाला याच्यात प्रारंभ होतो. मग प्रियव्रताची कुलपरंपरा, वंशपरंपरा सांगण्यात आली. त्या प्रियव्रताला अग्निध्र नावाचा एक पुत्र झाला. त्याच्यापासून पुढं नाभी नावाचा एक पुत्र झाला. सगळे सज्जन म्हणून सांगितले गेले आणि त्या नाभीच्या पोटी, त्या नाभीला संतती नव्हती. त्याने यज्ञ केले. ऋषींनी त्या नाभीकरता यज्ञात प्रकट झालेल्या परमात्म्याजवळ प्रार्थना केली. खूप सुंदर स्तुती त्यांनी देवाची केली. देवाची व्यापकता, देवाच्या कृपेनं मानवी जीवनाचं होणारं अत्यंतिक कल्याण,
भगवंतानी कृपा केल्यानंतर जीवन कसं होतं, परमात्मा कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य कसं बाळगू नयेत, हे सगळं सांगून त्या ऋषींनी देवाजवळ प्रार्थना केली की देवा, असं असूनही आम्ही तुमच्याजवळ अशी प्रार्थना करतोय की जी प्रार्थना खरं म्हणजे तुमच्याकडे आम्ही करू नये. फार लौकिक प्रार्थना करतोय, आपण अलौकिक आहात. व्यापक आहात. तुम्ही आम्हाला जे देऊ शकता त्याच्याने जीवनाचं अत्यंतिक कल्याण होणार असूनही आमच्या मागण्या प्रापंचिक आहेत. काय हवंय? ऋषींनी सांगितलं काही नाही, या नाभीला, या राजाला संतती नाही, तुमच्यासारखा एखादा पुत्र व्हावा अशी इच्छा आहे, वर द्या. भगवंतालाही आश्चर्य वाटलं. सगळं देतो देणारा मी, मोक्ष देण्याची तयारी असणारा मी, आणि माझ्याकडे मागितलंय काय तर प्रपंच. अरे मी मोक्ष द्यायला बसलोय. माऊलींकडे जायचं, तुकोबारायांकडे जायचं, आणि काय मागायचं तर प्रपंच. अरे ते आम्हाला भक्ती द्यायला बसलेत, ते आम्हाला मोक्ष द्यायला बसलेत, ते आम्हाला संत करायला बसलेत, आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी करतोय बद्धतेची. भगवंतानी सांगितलं ठीक आहे, तुमची इच्छा आहे माझ्यासारखा मुलगा व्हावा असं तुम्ही म्हणताय, ठीक आहे. भगवान विचार करतात, माझ्यासारखा जगात दुसरा कोणी नाही आहे. माझ्यासारखा मुलगा म्हणजे काय? वसुदेव देवकीच्या बाबतीतही हेच झालं, रामचंद्र प्रभूंच्या बाबतीतही हेच झालं. माझ्यासारखा मुलगा म्हणजे काय? परमात्म्यासारखं या जगामध्ये दुसरं काही नाही आहे. कोण आहे दुसरं? परमात्म्यासारखं दुसरं काही आपण मानू तर द्वैत गळ्यात पडेल, द्वैतापत्ती गळ्यात पडेल. दोन परमात्मे स्वीकारावे लागतील, समान सामर्थ्याचे, समान रूपाचे दोन परमात्मे, असं होत नाही. परमात्म्यासारखा कोण आहे? कोणी नसतो. आपल्याकडे व्याकरणामध्ये किंवा थोडंसं वेगळं अजून बोलायचं झालं तर तुलना करत असताना दोन प्रकारच्या तुलना आपल्याकडे मानल्या जातात. एक अवांतर तुलना आणि दुसरी परमतुलना. अवांतर तुलना आणि परमतुलना. एका वस्तूची दुसऱ्या वस्तू बरोबर, समान धर्माच्या दुसऱ्या वस्तू बरोबर केलेली तुलना ही अवांतर तुलना असते. म्हणजे काय? हा हापूस आंबा आहे, हा पायरी आंबा आहे. आंबा या सजातीयतेमध्ये जो फरक आहे त्याची केलेली तुलना अवांतर तुलना आहे. आंबा आणि पेरू तुलना केली, अवांतर तुलना आहे. आंब्याचे परिणाम काय होतात, पेरूचे परिणाम काय होतात, हे काय ते काय, हे चवीला कसं असतं, ते चवीला कसं असतं, तुलना केली, अवांतर तुलना. एका वस्तूची दुसऱ्या वस्तू बरोबर केलेली तुलना तिला म्हणतात अवांतर तुलना. आणि एका वस्तूची त्याच वस्तू बरोबर केलेली तुलना याला परमतुलना असं म्हणतात. याला साहित्यशास्त्रात परमतुलना म्हणजेच अनन्वय अलंकार आहे. जो साहित्यात अलंकार सांगितला जातो, अनन्वय नावाचा अलंकार सांगितला जातो ना, की ज्याला दुसरा अन्वय नाही असा जो अनन्वय अलंकार सांगितला जातो त्यालाच परमतुलना असं म्हणतात. भगवान कुणासारखे आहेत? भगवान भगवंतासारखेच आहेत. गगनम गगनाकारम सागर सागरोपमः राम रावणयोर युद्धम राम रावणयोर इव. अनन्वय अलंकाराचं उदाहरण संस्कृत साहित्यात आले. ज्ञानोबारांना विचारा, बाकी जाऊ द्या. आपल्याला त्यांच्याशिवाय आधार कोण आहे दुसरा? त्यांना विचारा. 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायाचं केलेलं वर्णन आपण बघा. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी आत्मस्वरूपाचं केलेलं वर्णन पहा. चैतन्य गा नो हे दुसरे गा. चैतन्य दुसरं दोन चित तत्व असू शकत नाहीत. 9व्या अध्यायाचं वर्णन करताना ज्ञानोबारांनी हाच दृष्टांत दिलाय. 9वा अध्याय कशासारखा आहे? 9वा अध्याय 9व्या अध्यायासारखाच आहे. त्याची तुलना
दुसऱ्या अध्यायाशी होऊ शकत नाही. याला उदाहरण देताना ज्ञानोबारायांनी संस्कृत साहित्यातलंच उदाहरण दिलं. राम रावण झुंजिनले कैसे राम रावणा सारिखे. अनन्वय अलंकार आहे ज्ञानोबारायांनी मांडलेला. परमतुलना, परब्रह्माची तुलना कुणाबरोबर करणार? परब्रह्माशीच होणार. ज्ञानोबारायांचं अजून एक वचन सांगू आपल्याला याच अर्थाचं, सगळ्यांना माहिती असणार आहे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा दुसरा कोण आहे? कोणीच नाही. श्री गुरु सारखेच असतात. निवृत्तीनाथ महाराजांसारखं गुरुत्व दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी आहे? कोणाच्याच ठिकाणी नाही. निवृत्तीनाथ महाराजांसारखेच आहेत. दुसऱ्या कुणाची उपमा त्यांना देता येत नाही. अनन्वय अलंकार. सारखं भगवान विचार करतात, माझ्यासारखा मुलगा हवाय, कोण आहे दुसरा माझ्यासारखा? म्हणून त्या नाभीच्या पोटी स्वतः भगवान आले. तो भगवान ऋषभदेवांचा अवतार. भगवानच ऋषभदेवांच्या रूपानं नाभीच्या पोटी आले. आणि मग त्या ऋषभदेवाने मग ते इंद्राने आपली जयंती नावाची कन्या त्यांना दिली. त्याच्यापासून त्यांना 100 पुत्र झाले. त्याच्यातला पहिला भरत, तो भरत त्यांच्या पोटी आला. आणि भरताचं चरित्र पुढं भागवताने बोलून दाखवलेलं आहे. ते होण्याच्या पूर्वी ऋषभदेव यांनी काही काळ राज्य केलं. आपल्या 100 पुत्रांना त्यांनी अतिशय सुंदर उपदेश केला. काय केलं पाहिजे तिथेही सांगताना जे दुसऱ्या दिवशी आपण बोललो होतो ना, तो विचार भागवतामध्ये जवळजवळ प्रत्येक स्कंधामध्ये आणि प्रत्येक कथेमधून जवळजवळ व्यक्त होत आलेला आहे. आपण भागवताचा आकृतिबंध मांडत असताना जो रचनाबंध पाहिला होता, त्यामध्ये एका वाक्यामध्ये भागवत काय आहे हे आपण बोललो होतो. संपूर्ण भागवताचा सामान्य उपदेश, सर्वांकरता समानतेनं केलेला सर्वांसाठीचा उपदेश जर एका वाक्यात मांडायचा झाला तर आपण बोललो होतो, विषयाची आसक्ती सोडून कर्तव्य कर्म करत भगवत उपासना करणं हीच जीवनाची कृतार्थता. एवढंच भागवताला सांगायचं एका वाक्यात. माणसाने काय केलं पाहिजे? विषयाची आसक्ती सोडली पाहिजे, कर्तव्य कर्माचा त्याग न केला पाहिजे आणि कर्तव्य कर्म हे करताना भगवत चिंतन अखंड केलं पाहिजे, तर त्याचं जीवन धन्य होतं. एवढाच भागवताचा उपदेश आहे. ऋषभदेवाने आपल्या पुत्राला तेच सांगितलं. महत् सेवाम द्वारम माहुर विमुक्ते हे तमोद्वारम योषिताम संगसंगीम. ऋषभदेव आपल्या पुत्रांना सांगतात, महत् सेवाम द्वारम आहुर विमुक्ते हे मोक्षाचं दार आहे. मोठ्यांची सेवा करणं, सेवावृत्ती अंतःकरणामध्ये जागवणं हे मोक्षाचं द्वार आहे. महत्पदानं संत घ्या, हरकत नाही. संत सेवा करणं, त्या योग वासिष्ठामध्ये चिंतन आलंय. मोक्षाच्या दारावर 4 द्वारपाल आहेत जे मोक्षाचं रक्षण करतात. ते आपल्याला आत सोडत नाहीत. आतमध्ये मोक्ष आहे आणि त्या मोक्षाच्या दारावर हे 4 द्वारपाल उभे आहेत. ते आम्हाला सहसा आत सोडत नाहीत. आम्हाला त्या द्वारपालांना जिंकावं लागतं, त्यांना अनुकूल बनवावं लागतं, तर ते आम्हाला आत सोडतात. परंपरा तीच आहे. आजही तुम्ही बघा, मंत्रालयात जा, द्वारपालांना दिल्याशिवाय ते आत सोडत नाहीत. त्यांना काहीतरी द्यावं लागतं. मोक्षाच्या दारावर 4 मोक्षद्वारे द्वारपालः 4 परिकीर्तितः शमो विचारः संतोषः चतुर्थः साधुसंगमः. योग वासिष्ठ बोलतं, मोक्षाच्या दारावर 4 द्वारपाल आहेत. शम, विचार, संतुष्टता आणि संत संगती. या 4 गोष्टी केल्याशिवाय आम्हाला मोक्षात प्रवेश मिळत नाही. महत् सेवाम द्वारम आहुर विमुक्ते हे. मोठ्यांची सेवा करणं हे मोक्षाचं द्वार आहे. याच्याकरता सेवा करा. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. ज्ञानोबाराय चिंतन करतात.
मोक्ष पाहिजे ना तुम्हाला, संतांची सेवा करा. मोक्ष पाहिजे ना, भगवंताची सेवा करा. मोक्ष पाहिजे ना, घरातल्या वडीलधाऱ्यांची सेवा करा. महत् सेवाम द्वारम आहुर विमुक्ते हे. आणि दुसरं, तमोद्वारम योषिताम संगसंगीम. आणि अधिपतनाचं दार म्हणजे विषयांचा केलेला संग आहे. विषयाचा संग टाकून द्या. म्हणजे लगेच मनुष्य निर्विषय होतो असं समजू नका. विषयाचा संग टाका. बरं, हा उपदेश कुणा करता चालला हे लक्षात घ्या. कारण उपदेशाचा अधिकारी कोण आहे हे बघून उपदेशात उच्चारलेल्या शब्दांची संगती लावावी लागत असते. सरसकट एकच उपदेश सगळ्यांना जरी केलेला असला तरी अधिकारी कोण याच्यावरून संगती लावावी लागते. ब्रह्मदेवानी उच्चार केला द, अधिकारी कोण आहे त्याच्यावरून दचा अर्थ लावा. अधिकारी कोण आहे बघा. देव अधिकारी आहेत, असुर अधिकारी आहेत, मनुष्य अधिकारी आहे. हे तिघही ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, आम्हाला काही उपदेश करा. ब्रह्मदेवानी सांगितलं द. अर्थ काय? द म्हणजे काय? देवांकरता त्याचा अर्थ आहे तुम्ही विषयाच्या, तुम्ही स्वर्गात राहता, कर्मानं भोग प्राप्त होतात, त्या भोगाच्या नादाला लागता आणि पुन्हा अधपतनाला जाता. दम, द शब्दाचा त्यांच्याकरता अर्थ आहे दम. मानव पोढे झाले, ते म्हणाले आम्हाला उपदेश. ब्रह्मदेवानी सांगितलं द म्हणजे काय? तुम्ही द म्हणजे दान करत चला. आणि असुर वर्ग पुढे आला, तो म्हणाला आम्हाला काही उपदेश. ब्रह्मदेवानी सांगितलं द म्हणजे तुम्ही असुर आहात, कुणालाही मारता, काही खाता, दया. तुम्ही दया दाखवत चला. तुमचे ऐकणारा अधिकारी कोण आहे? समानत्वानं केलेल्या उपदेशामध्ये सुद्धा अधिकार भेदानं उपदेशित शब्दांचा विचार आपल्याला वेगळा करावा लागतो. ऋषभदेवांनी जो उपदेश केला तो भरतासारख्या आपल्या पुत्रांना केलेला आहे. याचा अर्थ तुम्ही हे तमोद्वारम योषिताम संगसंगीम हे हा जो उपदेश आहे तो कसा आहे? विषयाचा त्याग करा. आम्हालाही हाच उपदेश आहे. संत आम्हाला तेच सांगतात, नका बाबा त्या विषयांच्या नादाला लागू. विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, स्वप्नेचे आभासे भद्र जाती. विषयाचे जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील केवून. उपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदे. उपदेश तेच आहेत ना. पण विषयाचा संग करू नका म्हणजे काय? पंचविषय आमच्याकडे, शब्द स्पर्श रूप रसगंध. अरे विषयाचा स्वीकार करू नका, रसाचा स्वीकार करू नका. उपाशी मरावं काय आम्ही? काही पोटात गेल्याशिवाय आम्हाला काही परमार्थ करता येईल का? उपाशीपोटी तुम्ही ज्ञानोबारायांबरोबर चालत पंढरपूरला जाणार आहात का? उपाशीपोटी हरिपाठात नाचता येईल का? उपाशीपोटी ज्ञानेश्वरीचं पारायण जमेल का? बाकीचं सोडून द्या. सकाळपासून काही नसलं तर भागवत तरी उपाशीपोटी ऐकता येईल का? नाही ना. पोटात काही नसेल, काही होणार नाही. आणि विषयाचा त्याग करा म्हणजे काय? विषयाचा त्याग विषय वस्तूचा त्याग नसतो. विषयाबद्दलची आसक्ती, जो विषय आम्हाला भगवत कृपेने मिळतो त्याची भगवत कृपा म्हणून त्याची स्वीकृती, हाही विषयाचा त्यागच असतो. विषय भोग आणि भोगामध्ये असणारी वासना, आसक्ती, त्याचा त्याग करणं. विषयाच्या बाबतीत अनासक्त होणं. मिथिलेवर राज्य करणाऱ्या प्रत्येक राजाला जनक म्हणतात, त्याला दुसरं नाव नाही आहे. आणि इतिहास असं सांगतो की आतापर्यंत 42,000 जनक झालेत. मिथिलेचा इतिहास काढला तर 42,000 राजे झाले. प्रत्येक राजा जनक आहे. आणि त्याही पेक्षा मोठं आश्चर्य हे आहे की हे 42च्या 42,000 जनक हे सगळेच्या सगळे मुक्त झालेत. एकही बद्ध राहिला नाही. हे सगळे राजे आहेत आणि सगळे मुक्त आहेत. का मुक्त आहेत? कारण ते चांदीच्या पलंगावर झोपतात. ते कदाचित रोज पंचपक्वान्नाचं जेवण करतात, पण तरीही त्याबद्दल त्यांच्या अंतःकरणात आसक्ती राहिलेली नाही. कारण विषयाच्या आसक्तीचं दुःख काय आहे याची त्यांना जाणीव आहे.
ज्ञानोबरायांनी तर पुष्कळ चिंतन केलंय. आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळीजे मासा. किती चिंतन ज्ञानोबरायांनी केलंय. मासे पकडणारे लोक त्या गळाला ही छोटीशी आळी बांधतात आणि गळ पाण्यात टाकतात. एवढ्याशा आळीची आसक्ती त्या माशाला मरायला भाग पडते. तो गळ त्या माशाच्या गळ्यात अडकतो आणि मासा मरतो. एवढ्याशा आळीचा. ती आळी वळवळ वळवळ करत असते. एका हिंदी कवीनं वर्णन केलंय त्याचं. ती आळी त्याला वळवळ करत नसते, त्याला सांगत असते नको नको येऊ नको. आळी सांगत असते त्याला. त्या हिंदी कवीनं वर्णन केलंय, मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, अगर तू आता है मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए. अशी परिस्थिती आहे ना. त्यामुळे विषयाचा त्याग करा. तमोद्वारम योषिताम संगसंगीम. याचा अर्थ विषयाचा, किंवा काय पुरुष असेल तर स्त्रीचा त्यांनी त्याग करावा, स्त्री असेल साधक तर तिने पुरुषाचा त्याग करावा, त्यांचा संग करू नये. नारद महर्षींनी सांगितलं स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम. नारद महर्षी भक्तिसूत्रात सांगतात. आता स्त्री धन नास्तिक चरित्रम, स्त्री चरित्रम न श्रवणीयम हे कुणा करता? जर पुरुष असेल तर. आणि जर ती भक्तिमती स्त्री असेल तर तिने पुरुष चरित्र ऐकायचं नाही. चरित्र ऐकायचं नाही याचा अर्थ ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं असा अर्थ नाही. चरित्र नाही म्हणजे कोणत्या पुरुषाबद्दलची वर्णन ऐकायची नाहीत. स्त्रीचं वर्णन पुरुष साधकांनी ऐकायचं नाही. तिच्या देहाचं वर्णन ऐकायचं नाही. तिच्या स्वभावाचं काय करायचं, मोह निर्माण होण्याचा कोणता बेसावध क्षण आपल्या जीवनात निर्माण होईल सांगता येत नाही. सावध व्हा. ही सावधानता प्रत्येक ठिकाणी आहे. भगवंताला म्हणून सांगावं लागलं तत्पर रहा श्रद्धावान लभते ज्ञानम. कुणाला मिळतं? तत्पर हा संयतेंद्रिय. तत्पर झालं पाहिजे. तत्पर म्हणजे सावध व्हा. भगवंताने सांगितलं ना, तुम्ही सावध राहून माझ्या बरोबर येणार असाल तर फल मिळेल. बेसावध राहणार यांना माझ्याजवळ नाही. सावध राहा. शिंके लावियले दुरी होतो तिघांचे मी वरी. तुम्ही वारे दोहीकडे कसे व्हा? मुख पसरोनी गडे. मुख आ करून खाली थांबा, कारण माझ्याकडून कधी लोण्याची कृपा कुणाकडे येईल सांगता येत नाही. नेमकं त्या वेळेला तुमचं तोंड बंद झालेलं असायचं आणि लोणी वाया जायचं, कृपा वाया जाईल. आणि एखाद्याचं नशीब असेल तर नेमकं लोणी यायला आणि याला जांभई यायला गाठ पडेल. ज्ञानोबराय म्हणतात जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पिऊक. ज्ञानोबराय बोलतात ना. मी खरं सांगू, विषयांतर होईल, मला क्षमा करा आपण, पण ज्ञानेश्वरी हा एकमेव ग्रंथ असा आहे ना की जगातल्या कुठल्याही ग्रंथाचं तत्वज्ञान तो ग्रंथ आपल्याला सोपं करून देतो. तुम्ही रामायण पहा, भागवत पहा, महाभारत पहा, सगळे संदर्भ, ती सगळी त्या वृत्तींची दर्शनं अवघ्या 9000 ओव्यांमध्ये येतो. काय ग्रंथ व्यापक आणि परिपूर्ण असेल, विचार करा आपण. असो, ऋषभदेवांनी आपल्या पुत्रांना उपदेश केला. ऋषभदेव निघून गेले. ऋषभदेवांनी आपला प्राणत्याग केला. त्यानंतर भरत हे राज्यावर बसले. भरतानी 1 कोटी वर्ष राज्य केल्याचं वर्णन भागवतांनी नंतर केलं. भरताचं राज्य सार्वभौम होतं. त्याच्या नावावर भारत हे नाव पडलं वगैरे वगैरे नेहमी आपण ऐकतो. हरिण बालकाचं प्रेम निर्माण झालं काही कारणाने. सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. जडभरताचं चरित्र सांगावं असं नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे. हरिण बालकाचं चिंतन करण्यात देह पडला. हरिणाच्या रूपाला यावं लागलं. तो प्रतिबंध संपल्यानंतर एका चांगल्या कुलातल्या ब्राह्मणाच्या रूपानं जडभरत जन्माला आले. तिथं त्यांची साधना परिपूर्ण झाली. जडत्व प्राप्त झालं. ज्ञानानं जडत्व येतं. आणि हे जडत्व म्हणजे सामान्य जडत्व नसतं. जडत्व कोणतं हे लक्षात घेतलं पाहिजे. अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम निर्माण झालेला किंवा ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ज्यांना कोणत्याही पद्धतीच्या कर्माचं बंधन राहिलेलं नाही,
ते कसे वागतील याचा नियम नसतो. म्हणून 3 प्रकारचा भाव त्यांच्या संबंधानं व्यक्त केला जातो, बालवत, उन्मत्तवत आणि पिशाच्यवत. 3 प्रकाराने त्यांचं आचरण असू शकतं. कारण त्यांना काहीच नसतं. निस्त्रैगुण्ये पथिविचरताम को विधिः को निषेधा. शुकाष्टक बघा ना आपण, नाथ महाराजांचं गोड भाष्य शुकाष्टकावरती, सुंदर भाष्य नाथ महाराजांनी केलं. अरे निस्त्रैगुण्य अवस्थेमध्ये रस्त्यावरून जात असताना कोणता विधी न कोणता निषेध? विधी निषेधाचा भाव नाही आता त्यांच्याजवळ. विधी निषेध बद्धाला असतात. विधी निषेध तुम्ही आम्ही पाळायचे, हे खा हे खाऊ नका. अरे जड भरताला कोण काय सांगणार? काही विधी निषेध नाही, जडत्व आलं. नापृष्ट कस्यचित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छति ज्ञानवान अपि मेधावी जडवल्लोक आचरेत. शास्त्राचं चिंतन आहे. ब्रह्मसूत्रामध्ये अनाविष्कुर्वन्नन्वयात असं एक सूत्र आलंय. त्या एका सूत्राचं एक अधिकरण आहे. त्या अधिकरणामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याच्या आचरणाच्या संबंधाने आचार्यांनी काही चिंतन केलंय. प्रमाण श्रुती काय दिली त्याला? तस्मात् ब्राह्मणः पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत अशी श्रुती दिली अधिकरणाच्या सुरुवातीला, प्रमाण श्रुती म्हणून. तस्मात् ब्राह्मणः निर्विद्य कसा राहतो? तो बाल्येन तिष्ठासेत. कोण राहतो? ब्रह्मज्ञानी राहतो. कसा राहतो? लहान मुलासारखा राहतो. बाल्येन. बाल्येन म्हणल्यानंतर लहान मुलांना काही विधी निषेध नसतो, लहानच आहे ते. मग त्यांना प्रश्न विचारताना पूर्व पक्षाने हाच प्रश्न विचारलाय की बाल्येन तिष्ठासेत, असा जर तो ब्रह्मज्ञानी राहतो असं तुमचं म्हणणं असेल तर लहान मुलासारखा राहतो म्हणजे लहान मूल कुठेही बसतं, आपली शी करतं, शू करतं, तसा हा जीवनमुक्त महात्मा करतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आचार्याने त्याला उत्तर देताना सांगितलं तसा भाव नाही आहे. लहान मूल फक्त तेवढंच करतं असं समजू नका. लहान मुलाचा अजून एक स्वभाव विशेष आचार्यांनी सांगितला आहे. त्यांना ज्ञान झालं. ज्ञान झालेला मनुष्य लहान मुलासारखा वागतो. म्हणजे कसा वागतो? आचार्यांचं वाक्य सांगतो, ज्ञान अध्ययन धार्मिकत्वादिभिः आत्मानं अविख्यापयन दंभ दर्प रहितो भवेत. ब्रह्मसूत्रात आचार्य बोलतात दंभ दर्प रहितो भवेत, याच्यावर जोर द्या. लहान मुलाच्या ठिकाणी दंभ नाही, लहान मुलाच्या ठिकाणी दर्प नाही. थुंकोनिया मान दंभे करीतो कीर्तन. तुकोबाराय बोलतात, अरे मान दंभ थुंकून कीर्तन करतो, जवळ ठेवून नाही. आम्ही 2 कीर्तन करतो तर आम्हाला दंभ आहे. माझ्यासारखं कीर्तन करणारा कोण आहे महाराष्ट्रात? नुसत्या चालीवर घालवता तो. आपलं तसं नाही. गेलं ना कीर्तन वाया, गेलं ना. कीर्तन द्वेष करायला शिकवत नाही. लहान मूल निर्वैर अंतःकरणाचं असतं, निष्पाप अंतःकरणाचं असतं. आणि लहान मुलासारखे महात्मे असतात म्हणजे निर्वैरता, निष्पापता हे लहान मुलाचे गुण त्यांच्या ठिकाणी असतात. म्हणून बाल्येन तिष्ठासे. आणि ते कसे राहतात याच्याकरता आचार्यांनी एका स्मृतीतलं प्रमाण आपल्याला त्या अधिकरणात दिलं. गूढधर्माश्रितो विद्वान ज्ञातचरितम चरेत अंधवत जडवच्च अपि मूकवच्च महिम चरेत. जड भरत का म्हणायचं त्याच्याकरता सांगतो. आचार्यांनी ब्रह्मसूत्रात प्रमाण दिलं, गूढधर्माश्रितो विद्वान ज्ञातचरितम चरेत. अरे गूढधर्माचा म्हणजे परब्रह्माचा आश्रय करून राहणारे हे महात्मे या जगतामध्ये कसे राहतात? ज्ञातचरितम चरेत, त्यांचं आचरण कसं असतं? आचार्य सांगतात, अंधवत जडवच्च अपि मूकवच्च महिम चरेत. अंधवत जडवत मूकवत असं त्यांचं आचरण असतं. ब्रह्मज्ञानाचं आचरण कसं? अंधवत जडवत मूकवत. अंधवत म्हणजे त्यांना दिसतं पण दिसत नसतं. डोळे त्यांचे बघतात पण तो पदार्थ त्यांना तसा दिसत नाही. आंधळ्याला जसा पदार्थ दिसत नाही तसं महात्म्याला सुद्धा पदार्थ दिसत नाही पण पदार्थाचं स्वरूप दिसत असतं.
म्हणून अंधवत. म्हणून तुकाराम महाराजांचा आंधळा महत्वाचा आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी जेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते. तुकोबारायांचं प्रमाण. तुकोबारायांचा आंधळा बघा. जन न दिसे, अदृश्यतेची झाले जे दृश्य होते. जन दिसत नाही, लोक दिसत नाहीत, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. या सगळ्या भूमिका आपण बघा. मग परवा बोलून आलो आपण, मी विस्तार करत नाही त्याचा. जडभरताचं जीवन असं होतं. सर्व संग परित्याग करून एका जड बुद्धी मंद बुद्धी माणसासारखे ते या जगामध्ये विचरण करायला लागले. कोणी त्यांना त्रास द्यायला लागला, कोणी काही बोलायला लागला, कोणी धक्के मारायला लागला, त्यांच्या अन्नाची नासाडी करायला लागला, वाटेल ते केलं. अनेक 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 यातना त्यांना भोगाव्या लागल्या. कशाची तक्रार न करता भगवद इच्छा असं समजून भरत जगत राहिले. ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेले रंत्या रहुगण राजाची भेट झाली. राजा पालखीत बसून चालला होता. भोयाला एक भोई कमी पडला. हा हे जरा धष्टपुष्ट दिसले म्हणून यांना उठवलं, भोयाचं काम दिलं. सगळे भोई चालायला लागले. यांची पावलं नीट पडेनात, कारण पायाखाली कोणता किडा येणार नाही ना, पायाखाली कोणी चिरडलं जाणार नाही का, हे बघत रस्त्याने चालले होते. ती पावलं सगळ्यांच्या बरोबरीनं पडेनात, त्यामुळे पालखी हालायला लागली. रहुगण राजे चिडले. त्यांनी सांगितलं, अरे काय नीट चालता येत नाही का? मग त्या बाकीच्या भोयांना वाटलं की अरे आपण ह्याच्यामुळं आपल्याला शिव्या खाव्या लागतील, शिक्षा होईल. मग सांगून टाकलं, हा नवीन आलाय ना, याला चालता येत नाही. मग त्याचं धष्टपुष्ट शरीर बघितलं आणि मग राजाने त्यांचा उपहास केला. अपमानास्पद, कौतुक केल्यासारखं केलं पण अपमान केला. जड भरत काही बोलले नाहीत, पण त्यांची गती सुधारली नाही, चाल सुधारली नाही. मग राजे चिडले, शिव्या दिल्या, अपमान केला. मग जड भरताने त्यांना सांगितलं, कुणाचा अपमान, कोणता भार, कोणाचा भार? अरे पालखीचा भार त्याला आहे जो भार ही संकल्पना जाणतो आणि ज्याला शरीर आहे, ज्याला भाराची जाणीव होते. जो देहभावावर राहिला त्याच्याकरता हा हे तुम्ही रागावता. मी देहभावावर नाही, माझा काय संबंध आहे? देह नो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. भक्ता इसे जाणा जे देही उदास. उदास झालेले, काही त्यांना अपेक्षा नाहीये. तस्मिन अनन्यता तद्विरोधेषु उदासीनता. नारद महर्षी उदास शब्दाचा अर्थ सांगतात. लोके वेदेषु तद अनुकूलाचरणम तद विरोधेषु उदासीनता. दोन सूत्रांमध्ये नारद महर्षींनी औदासीन्य काय ते सांगितलं. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. ज्ञानोबर आहे, अर्ध्या ओवीत बोलतात, व्यापक आणि उदास जैसे का आकाश. एवढंच ज्ञानोबर यांचं व्याख्यान आहे. पण उदासीन म्हणजे काय? गीता भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो उदासीनः याच्यातलं उदासीन पदावर व्याख्यान करताना आचार्यांनी त्याची व्याख्या सांगितली. न कस्यचित मित्रादेहे पक्षम भजते यः सः उदासीनः. मित्राचाही पक्ष जो घेत नाही त्याला उदासीन म्हणतात. शत्रूचा पक्ष कोणी घेतच नसतं, पण मित्राचा पक्ष घेणारे बहुतांश लोक असतात. शत्रूचा पक्ष कोण घेतं? मला सांगा. आता एक अगदी उदाहरण म्हणून सांगतो, तेवढ्या पुरतं घ्या. मला सांगा, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये क्रिकेटची मॅच जर चालू असेल तर तुम्हाला कोण जिंकावं वाटतं? उगी सरळ साधं सांगा, मला काही फार त्याच्यामध्ये स्वारस्य नाही किंवा उदाहरण लांबवायचं नाही.
या दोघांपैकी कोण जिंकावं असं तुम्हाला वाटतं? का काही भाजी भाकरी तिकडून येते? कशा करता? ते जिंकावेत हा मुद्दा नाहीये, असं हे हरावेत हा मुद्दा आहे. लक्षात घ्या ना, शत्रूची बाजू कोणी घेत नसतं हो, पण मित्राचीही बाजू जो घेत नाही त्याला उदासीन म्हणतात आचार्य. ज्ञानोबराय म्हणतात, नुसतं बाजू घेण्यावर उदासीनता ठरवू नका, उदासीनता ठरते व्यापकत्वावर. व्यापक आणि उदास जैसे का आकाश. जे व्यापक होतं ते उदास होतं. आकाशामध्ये विविध रंगाचे ढग जमा होतात, पण आकाशाने कोणत्याही ढगाचा रंग स्वतःला लावून घेतला नाही. का? कारण ते रंगाच्या बाबतीत उदास आहे. का उदास आहे? कारण ते व्यापक आहे म्हणून. ज्ञानोबरांनी चिंतन, ज्ञानोबरांचाच दृष्टांत आहे, माझा नाही. ऐका, जडभरत उदास होते. त्यांनी सांगितलं, हे तुम्ही जे रागावता, पालखी नीट चालवा म्हणता, अरे पालखीचं ओझ, त्यात पालखीत बसलेला राजा आणि पालखी खांद्यावर घेऊन चालणारा मी, यांच्यामध्ये मला फरकच कळत नाही. मी करू काय? पालखीत बसणारा कुणीतरी वेगळा आहे, मी कुणीतरी वेगळा आहे, ओझ कुणीतरी वेगळं आहे, पालखी नावाची वस्तू कोणती तरी वेगळी आहे. हे चार पदार्थ वेगळेत मला वाटत नाही. मला वाटतं हे सगळं माझं स्वरूप आहे. आत्मत्वे वेठीला होय तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला तो अनुभव आहे. आणि हे सगळा उपदेश ऐकल्यानंतर रहुगणाचे डोळे उघडले. पालखीतनं खाली उतरला, नमस्कार केला. कोण आहेत काय नाही चौकशी केली. आपण साक्षात कपिल महामुनी तर नाही आहात ना? कोण आहात? कारण रहुगणावर वेदांताचे संस्कार आहेत. रहुगण वेडा नाहीये. राजा झाल्यामुळे प्राप्त झालेल्या सत्तेनं उन्मत्त झालेला नाहीये. त्याच्या अंतःकरणामध्ये वेदांत विचाराबद्दलचा आदर आहे. त्या श्रवणाची त्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे. आणि असं काहीतरी या भोयाच्या तोंडून आपल्याला कळतं, समजून घेता येतं. देहाच्या संबंधानं औदासिन्याची भाषा हा महात्मा बोलून दाखवतो. हे कळल्यावर रहुगण खाली उतरले. नमस्कार करून त्यांना विचारलं, माझ्या जिज्ञासा, माझे प्रश्न तर मी विचारणारच आहे, पण आत्ता तुम्ही देह औदासिन्याबद्दल, परस्परांमध्ये असणाऱ्या अभेदाबद्दल जे बोललात ना, मला ते जरा विस्तारून सांगा. असं सांगितल्यानंतर जडभरतांनी रहुगणांना उपदेश केला. रहुगण त्याच्याने मुक्त झाले. जडभरतांनी हे आपलं जीवन संपवायचं ठरवलं, पण त्यांना सुद्धा 3 वेळेला जन्म घ्यावा लागला. त्यानंतर ते मुक्त झाले. पंचदशीच्या 9व्या प्रकरणामध्ये, ध्यानदीपामध्ये, माणसाच्या ज्ञान प्रक्रियेमध्ये येणाऱ्या प्रतिबंधाचा विचार आलाय. आणि त्याच्यात 3 प्रतिबंधाचा विचार त्यांनी केला. वर्तमान प्रतिबंध, भूत प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध. त्याच्यातल्या भावी प्रतिबंधाचा विचार करताना, भूत प्रतिबंधाचा विचार करत असताना जडभरताचं उदाहरण त्यांना दिलंय. आगामी प्रतिबंधश्च वामदेवे समीरितः एकेन जन्मना क्षीणो भरतस्य त्रिजन्मभिः. पंचदशीने चिंतन सांगितलं. भरताला 3 जन्म घ्यावे लागले. एकदा ऋषभदेवांच्या पोटी घ्यावा लागला, एकदा हरिणाच्या पोटी घ्यावा लागला, आणि एकदा ब्राह्मणाच्या पोटी घ्यावा लागला. त्यानंतर भरत मुक्त झाले. त्यांच्या अज्ञानाची निवृत्ती हा विषय वेगळा आहे. असो, आत्ता त्याचा विचार करत नाही. 2-3 महत्वाच्या गोष्टी पंचम स्कंधामध्ये आपल्याला बघाव्या लागतात. याच्यात पहिल्यांदा प्रियव्रताचा वंश आणि त्याच्यानंतर त्याच वंशात आलेले जडभरत हे स्थितीकर्ता म्हणून सांगितले. कारण सृष्टीनंतर स्थिती सांगितली पाहिजे. सर्ग विसर्ग झाल्या त्याच्यानंतर स्थान काय आहे हे सांगता आलं पाहिजे. त्यानंतर मग चतुर्दश लोकांचं वर्णन आलं. त्याच्यामध्ये वरचे लोक कोणते, खालचे लोक कोणते याचा विचार आला. भूः भुवः स्वाहा महाजनः तपः सत्यम. 7 स्वर्ग लोक, खालचे तल अतल
वितल, सुतल, तलातल आणि पाताल हे लोक सांगण्यात आले. लोकालोक सांगितले गेले, पर्वताचं वर्णन आलं. कारण गंमत अशी आहे, आज आपण खूप पुढारलो, विज्ञान खूप प्रगत झालं, विज्ञानाचं साह्य पावला पावलाला आपण घेतो आणि विज्ञान आपल्याला त्या अर्थानं आपलं जीवन प्रापंचिक अर्थाने का होईना पण सुखमय करण्याचा प्रयत्न विज्ञान आपल्याला मदत करतं. गोष्ट खरी आहे. पण अजूनही काही अशी स्थानं या जगतामध्ये आहेत, या लोकात आहेत की अद्यापही त्या स्थानाचा शोध लागलेला नाही. अद्यापही काही अशा सूक्ष्म जीव अवस्था आहेत की अजूनही त्या विज्ञानाला सापडलेल्या नाहीत. अजूनही काही ठिकाणी ज्या घटना घडतात त्या घटनांचा शोध विज्ञानाला लावता आलेला नाही. बर्मुडा ट्रायंगल अजून काय आहे कळलेलं नाही. ब्लॅक होल प्रकरण काय आहे विज्ञानाला अजून शोधता आलेलं नाही आहे. आर्सेनिक चव कशी आहे नुसतं एस लिहून त्याला बिचाऱ्याला मरावं लागलं, पण स्वीट का सॉल्टी हे अजून कळलेलं नाही आहे. तुम्ही प्रयत्न करून शोध लावू शकता, नाही चालत. अनेक गोष्टी अशा आहेत आपल्या या लोकामध्ये की ते अनाकलनीय राहिल्या, म्हणून त्याची वेगवेगळी वर्णन आली. पर्वताची वेगवेगळी वर्णन आली. मेरू पर्वताचं वर्णन आलं. मेरू पर्वत काय आहे, कुठे आहे, कसा आहे, वगैरे वगैरेचा विचार आला. सूर्याच्या रथाचं वर्णन आलं, सूर्याच्या गतीचं वर्णन आलं. वेगवेगळ्या ग्रहांचा विचार पंचमस्कंधामध्ये बोलून दाखवण्यात आला. 6 द्वीपांचं वर्णन आलं. जंबूद्वीप का महत्वाचं मानलं जातं याचा विचार पंचमस्कंधाचा विशेष विस्तार करायचा असेल तर पुराणांमध्ये पाहावा लागतो, त्याच्यामध्ये ते कळतं. अनेक गोष्टींचा, वेगवेगळ्या ग्रहांची स्थिती काय आहे, त्यांची गती कशी असते, काय आहे याचा विचार बोलून दाखवण्यात आला. राहू केतू त्यांची स्थिती सांगण्यात आली. खालच्या लोकाचं वर्णन आलं, पृथ्वी लोकाचं वर्णन आलं. 2-3 पद्धतीनं तो विचार आपल्या समोर बोलून दाखवण्यात आला. कोणकोणत्या पद्धतीचे लोक आहेत, काय काय आहे, त्याचा विचार कसा करावा लागतो हे सांगण्यात आलं. तीन पद्धतीनं त्याचा विचार बोलून दाखवण्यात आला. स्थितीचा विचार करत असताना शास्त्रानं 3 प्रकारची स्थिती आपल्याला सांगितली. एक पृथ्वी लोक आहे, एक ऊर्ध्व लोक आहे आणि एक अधोलोक आहे. पृथ्वी लोकाचा विचार कसा, ऊर्ध्व लोकाचा ज्योतिषचक्रापासून ते ब्रह्मलोकापर्यंतचा विचार हा ऊर्ध्व लोकाचा मानला जातो आणि तलापासून पातालापर्यंतचा विचार अधोलोकात मानला जातो. आणि पृथ्वी लोकाचा विचार करत असताना 4 प्रकारानं त्याचा विचार करण्यात आला. मनुष्यलोक, नरकलोक, प्रेतलोक आणि पितृलोक. त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार सांगण्यात आला. याच्यामध्ये प्रेतलोक कसा, पितरलोक कसा, मनुष्यलोक कसा, नरकलोक कसा याचा विचार सांगण्यात आला. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर अगदी शेवटी संकर्षणाचा विचार, नारद पंचरात्रात त्या चतुर्विध विवाहाचा जो विचार आला त्याच्यातल्या संकर्षणाचा विशेषत्वाने विचार, आणि त्यानंतर विचारल्यावरून नरक काय आहे याचा विचार पंचमस्कंधाच्या शेवटी सांगण्यात आला. नरकाच्या विविध गतींचं वर्णन सांगण्यात आलं. कसा नरक आहे, तो नरक कोणत्या कर्माने मिळतो, का मिळतो, त्या नरकामध्ये कोणत्या कर्माची कोणती शिक्षा भोगावी लागते याचा विचार पंचमस्कंधामध्ये सांगितला गेला आणि पंचमस्कंध तिथं संपतो.